तासगाव तालुक्यातील 39 ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प, प्रशासकाची मुदत संपली, तातडीनं वाढ मिळण्याची गरज। तासगाव तालुक्यातील 39 ग्रामपंचायतीवर असणाऱ्या प्रशासकांची मुदत दिनांक 8 ऑगस्ट रोजी संपली आहे। प्रशासक म्हणून विद्यमान सरपंच यांनाच पुढील कारभार करण्याचे आदेश दिले होते, मात्र वाढीव दिलेली मुदत संपल्याने शासन काय निर्णय घेणार यांच्याकडे पदाधिकाऱ्यांचे डोळे लागून राहिले आहेत। प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या विद्यमान सरपंचांची 6 महिन्यांची मुदत 8 ऑगस्ट रोजी संपूर्ण झाली आहे। शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी जारी केलेल्या राजपत्रातील तरतुदीनुसार प्रशासकांचा कालावधी 8 ऑगस्ट पर्यंत होता। शासनाचा हा कालावधी पूर्ण झाल्याने आता मुदतवाढ कधी मिळणार याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। 28 फेब्रुवारी 2026 किंवा त्यापूर्वी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी प्रशासक नियुक्त करण्याचे अधिकार देण्यात आले होते। या अधिसूचनेत प्रशासकांचा कार्यकाळ 6 महिन्यांच्या कालावधीसाठी किंवा निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जे काही आधी असेल त्या कालावधीसाठी स्पष्ट करण्यात आले होते। 8 फेब्रुवारी 2026 रोजी मुदत संपलेल्या तालुक्यातील 39 ग्रामपंचायतीवर प्रशासक तसेच उपसरपंच सदस्यांची प्रशासकीय समिती कार्यरत करण्यात आली। 8 ऑगस्ट रोजी या नियुक्तीला 6 महिने पूर्ण झाले आहेत। प्रशासक कालावधीत ग्रामपंचायतीचा कारभार करताना काही मर्यादा घालून दिल्या होत्या, त्यामुळे प्रशासकावर काम करताना अनेक निर्बंध आले। विकास कामाबाबत अनेक अडचणी होत्या। ग्रामपंचायतीचा कारभार चालू राहावा एवढेच जुजबी अधिकार या प्रशासकांना होते। अनेक विकास कामांसाठी निधी उपलब्ध असून तो खर्च करता आला नाही, त्यामुळे गेली 6 महिने झाले या कामातील कामे खोळंबली। प्रशासकीय मुदत संपली तरी अद्याप निवडणूक झाली नाही, तसेच प्रशासकांना मुदत वाढवून देण्यात आली नाही, त्यामुळे शासनाकडून मुदतवाढीची अधिसूचना जारी केली जाते की निवडणूक कार्यक्रम जाहीर होतो याची लोकांना उत्सुकता आहे। 6 महिन्यांची कायदेशीर मुदत संपल्यामुळे आता तालुक्यातील 39 ग्रामपंचायतीमध्ये एकच संभ्रमावस्था निर्माण झाली आहे। नवीन कोणताही स्पष्ट आदेश किंवा अधिसूचना हाती आली नसल्याने सध्या सुरू असलेला कारभार कायदेशीर की बेकायदेशीर असा प्रश्न निर्माण झाला आहे। प्रशासनाच्या या धोरणामुळे ग्रामविकास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे। ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय कामानिमित्त धनादेशांवर सह्या करणे, दाखले वितरित करणे अथवा दैनंदिन प्रशासकीय निर्णय घेणे हे कायदेशीर धोक्याचे असल्याने प्रशासनाची पंचायत झालेली आहे। 6 महिन्यांपासून ग्रामपंचायतीवर प्रशासकीय राजवटीचा कालावधी सुरू असल्याने विकास कामे, रस्ते, पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि पथदिवे यासारख्या मूलभूत नागरी सुविधा पुरवण्यास अडचणी येत आहेत। प्रशासक म्हणून काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे हात कायदेशीर आणि प्रशासकीय मर्यादेमुळे बांधलेले असल्याने नवीन विकास कामांचे प्रस्ताव आणि मंजुरी पूर्णपणे ठप्प झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।